नमस्कार. पितांबरी ॲग्रिकेअर डिव्हिजन प्रस्तुत शेतीतून प्रगती या यूट्यूब चॅनलवर मी प्रसाद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, शेतीतून प्रगती या यूट्यूब चॅनलला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार. बांधकामापासून ते वेगवेगळ्या वस्तूच्या निर्मितीपर्यंत, त्याचप्रमाणे ज्या पिकाचे 1500हून अधिक उपयोग आहेत, ज्या पिकाच्या बेटापासून एका माणसाला पुरेल असा ऑक्सिजन वर्षभरासाठी आपल्याला मिळू शकतो, जी वस्तू भविष्यकाळात प्लास्टिकला पर्यावरणपूरक पर्याय ठरणार आहे, तर अशा बांबू पिकाबद्दल आज आपण येथे बोलणार आहोत. या बांबूचे महत्त्व आता शेतकऱ्यांनाही माहिती झाले आहे. बांबू हे बहुवार्षिक पीक असल्याने शेतीमध्ये शाश्वत उत्पन्नासाठी बांबूकडे पाहिले जाते. बांधकाम क्षेत्रापासून ते विविध वस्तूंच्या उत्पादनापर्यंत आणि कागदाच्या निर्मितीपासून ते फर्निचरपर्यंत अशा अनेक ठिकाणी बांबूचा वापर केला जातो. यामुळेच बांबूला दिवसेंदिवस वाढती मागणी आहे. म्हणूनच बांबूला हिरवं सोनं म्हणून संबोधलं जातं. बांबूचे हेच महत्त्व लक्षात घेऊन पितांबरी ॲग्रिकेअरने कोकणातील दापोली आणि तळवडी येथे विविध जातीच्या बांबू पिकाची यशस्वी लागवड केली आहे. आपण आता पितांबरीच्या दापोलीतील ॲग्रो टुरिझम येथे आहोत. येथे साकारलेल्या बांबू पार्कमध्ये आज आपण बसलेलो आहोत. याच बांबू लागवडीविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पितांबरी ॲग्रिकेअर डिव्हिजनचे श्री गुरुप्रसादजी बेर्डे. गुरुप्रसाद बेर्डे यांनी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून BSc फॉरेस्ट्री केली असून ते आज आपल्याला बांबू लागवडीविषयी मार्गदर्शन करणार आहे. गुरुप्रसादजी, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. कुठल्याही पिकाची आपण जेव्हा लागवड करतो तेव्हा त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ती जमीन. तर मला सांगा की बांबू लागवडीसाठी जमिनीची निवड कशी करावी किंवा कुठल्या जमिनीत बांबूची आपण लागवड करू शकतो? प्रसादजी, मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणाल की हे हिरवं सोनं आहे. तर बांबू हे हिरवं सोनं काय आहे, तर ह्याच्यासाठीच महत्त्वाचं आहे की बांबूसाठी जी लागणारी जमीन आहे ती तुम्ही कुठल्याही जमिनीमध्ये बांबू लावू शकता. कारण कसं आहे की आपल्याला काही पिकांना एक वेगवेगळ्या प्रकारची जमिनी लागतात, पण तसं बांबूसाठी नाही आहे. बांबूसाठी फक्त लागवड करताना एकच तुम्ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा तुम्ही बांबू लागवड करत असता त्या जमिनीमध्ये पावसाळ्यामध्ये पाणी साठता कामा नये. कारण पाणी साठलं तर त्याची मुळकूज होते. त्यामुळे बांबूची लागवड करत असताना तुम्ही आत्ता आपण ज्या ठिकाणी बसलो तिथे बघत असाल तर उताराची जमीन आहे, तशी उताराची जमीन तुम्ही निवडू शकता. नंतर टेबल प्लॉट जरी असेल, म्हणजे सरळ सपाट जरी जमीन असेल, पण तिथे पाणी साठता कामा नये. पाणी त्याची निचरा होण्याची व्यवस्था चांगली करायला पाहिजे. दगडगोट्याची जमीन चालू शकते. फक्त जी जमीन आहे त्याचा जो जमिनीचा जी माती आहे ती साधारण 3 ते 4 फूट चांगली माती असायला पाहिजे जमिनीमध्ये. खालती काळा दगड किंवा आमच्याकडे जसं चिरा म्हणतात त्याला, तशी प्रकारची कडक जमीन नसायला पाहिजे. कारण शेवटी काय होणार, पहिल्यांदा तुम्हाला ग्रोथ दिसेल बांबूची, पण जेव्हा जसं बांबू वाढायला लागेल तसं तो बांबूमध्ये त्याच्या उंचीमध्ये फरक दिसेल की त्याच्या ग्रोथमध्ये फरक दिसेल. त्यामुळे जमीन निवडताना शेतकरी चांगल्या प्रतीची जमीन निवडू शकतो. जसं त्याची पडीक जमीन असेल तर पडीक जमीन पण निवडू शकतो. नंतर तुम्हाला सपाट जमीन निवडू शकतो. तर अशा प्रकारच्या जमिनी तुम्ही बांबूसाठी खूप उपयुक्त आहेत आणि तुम्ही त्याच्यावरती लागवड करू शकता चांगल्या प्रकारे. बरोबर. जमिनीविषयी आपण सांगितलं, पण आता आपण बघतो तर 1500पेक्षा पण जास्त जाती प्रजाती या बांबूमध्ये येतात. तर त्याच्यामध्ये नक्की व्यापारीदृष्ट्या कुठली महत्त्वाच्या जातींची निवड केली पाहिजे त्याच्यामध्ये, आणि त्याचबरोबर आपण जेव्हा लागवड करणार आहोत तर तेव्हा त्या जातींचा उपयोग म्हणजे कशासाठी कुठल्या जातीचा वापर करायला पाहिजे? तसं आहे. आता समजा आपण लागवड करत असू बांबूची, तर बांबूची लागवड करत असताना तुम्हाला पहिल्यांदा असं बघायला पाहिजे 1500 जाती आपल्याकडे आहेत, पण 1500 जातींमध्ये तुम्हाला जर मार्केटच नसेल तुमच्या समोर तर तुम्ही त्या लावून उपयोगाच्या नाही आहेत. तर तुम्हाला पहिल्यांदा असा अभ्यास करायला लागेल की आपल्याजवळ मार्केट कोणतं आहे. तर मार्केट म्हणजे कसं काय, फर्निचरचं मार्केट आहे तुमच्याजवळ नुसता बांबू पोल विकला जातोय. तसंच तुमच्याकडे पेपर इंडस्ट्री आहे का बाजूला, नंतर तुमच्याकडे पॅलेट इंडस्ट्री आहे का बाजूला, तुमच्याकडे चारकोल कुठे होतोय का. तर अशा प्रकारे बघून तुमच्या स्पेसिस तुम्ही ज्या व्हरायटी आहेत बांबूच्या त्या तुम्ही सिलेक्ट करायला पाहिजेत. जसं आपण आता 32 प्रकारचे बांबू आपल्याकडे लावलेत कोकणामध्ये, त्या 32 पैकी कुठले चांगले बांबू आपल्याला उपयोगी पडतील, तर त्याच्यामध्ये आपण 10 स्पेसिस आपण आयडेंटिफाय केल्यात. त्याच्यामध्ये त्या 10 स्पेसिसमध्ये ते सगळे भरीव बांबू आहेत, ज्याचा उपयोग आपल्याला आत्ता ज्या मी बोललो इंडस्ट्रीमध्ये, त्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये तुमचा उपयोग होईल या सगळ्या बांबूंचा. तर त्या 10 स्पेसिस अशा आहेत की पॉलीमार्फा आहे, त्याच्यामध्ये ॲस्पॅरेगस आहे, ब्लॅक ॲस्पॅरेगस आहे,
नंतर तुमचा बल्कोवा आहे जो की पेपर इंडस्ट्रीसाठी जातो, टुल्डा आहे जो की फर्निचर आणि अगरबत्तीच्या स्टिक बनवण्यासाठी जातो, नंतर तुमचा येल्लो बांबू आहे जो की फर्निचरसाठी जातो, एक युनिक बांबू आहे. बरोबर. नंतर गिगॅन्टियस आहे जो एवढा मोठा जाडा होतो चांगला, ज्याचा तुम्हाला म्हणजे फर्निचरसाठी पण उपयोग आहे, एक युनिकनेससाठी पण उपयोग आहे त्या गोष्टीचा. नंतर माणगा आहे चांगला, माणगा तुम्हाला सपोर्ट, आपण ज्या बांबू कुठल्याही गोष्टीसाठी सपोर्ट देण्यासाठी लागतो आपल्याला, तर कन्स्ट्रक्शनमध्ये सपोर्ट देण्यासाठी लागतो, किंवा आपल्याला समजा नर्सरी आहे तर नर्सरीच्या झाडांना ज्या सपोर्ट स्टिक लागतात त्याच्यासाठी आधार देण्यासाठी, तर त्याच्यासाठी तो माणगा बांबू उपयुक्त आहे. नंतर तुम्हाला ग्रीन वल्गेरिस आहे, ग्रीन वल्गेरिस पण चांगला, त्याची साईज चांगली आहे, भरीव आहे, तुम्हाला चारकोलसाठी उपयोगी पडतो. नंतर तुम्हाला पेपर पल्पसाठी उपयोगी पडतो. तर अशा प्रकारचं आहे, फर्निचरसाठी पण उपयोगी आहे. आणि आता रिसर्च केलं त्याप्रमाणे त्याच्यावरून स्टिक पण बनतं, त्याचा इंटरनोडल डिस्टन्स पण चांगला आहे, त्यामुळे अगरबत्तीसाठी तो उपयुक्त आहे. तर अशा प्रकारचे आपण 10 स्पेसिस आपण हे केले आहेत की कोकणासाठी आणि इतर बाकीच्या ठिकाणां म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर, हो पूर्ण महाराष्ट्रभर या 10 स्पेसिसची तुम्ही लागवड करू शकता. पण ते मी मगाशी जसं बोललो की 10 स्पेसिस आपण सिलेक्ट केल्यात, पण तुमच्या जवळ कोणती इंडस्ट्री आहे ती इंडस्ट्रीची संगनमत करून तुम्ही ते बांबूची लागवड करायला पाहिजे. नाही तर काय होतं, समजा मी माझ्याजवळ जर समजा फर्निचरची इंडस्ट्री आहे आणि मी पल्पचा बांबू लावला तर काय उपयोगच होणार नाही, शेतकऱ्याचा नुकसान आहे. तर अशाच प्रकारे आपण म्हणून आजचे जे शेतकरी आहेत त्यांनी असा विचार केला पाहिजे बांबू लागवड करताना, की तुम्ही जेव्हा बांबू लागवड करता तेव्हा पहिल्यांदा मार्केट बघा, नंतर तुम्ही बांबूची लागवड करा. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बांबूची निवड ही बाजारपेठेनुसार आपण करणं अपेक्षित आहे. तर मग बांबूची लागवडीमधलं अंतर किती असलं पाहिजे, रोपांमधलं अंतर किती असलं पाहिजे, आणि एकरी किती साधारणपणे बांबूच्या रोपांची संख्या आपल्याला लागवड करता येईल, आणि ती कशा प्रकारे केली पाहिजे? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बांबूच्या लागवडीचं अंतर हे सर्वात महत्त्वाचं आहे. जसं की आपण प्रयोग केले आपल्या पितांबरीच्या फार्मवरती, तळवडे, तामाण्यामध्ये आणि दापोलीमध्ये, तर त्याच्यामध्ये आपल्याला अंतर असं जाणवलं की 3 बाय 3 मीटर म्हणजे 10 बाय 10 फुटाचं तुम्ही अंतर ठेवलं तर तुमची जास्त संख्या बसते, साधारण 350 ते 400 झाडं बसतात. 5 बाय 5 मीटरवरती अंतर ठेवलं तर 250 ते 300 झाडं बसतात. तर हे ह्या दोघांमध्ये आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा बांबू त्याच्यामध्ये येतो. समजा तुम्हाला जास्त जाडीचा सरळ जाणारा पाहिजे बांबू, ज्याला काठे नसतील, तर तुम्ही 10 बाय 10 वरती जसं की टोळलाय तो तुम्ही 10 बाय 10 वरती लावू शकता, 10 बाय 10 फुटावरती म्हणजे 3 बाय 3 मीटरवरती लावू शकता. त्याचे साधारण 350 ते 400 झाडं बसतात. तर टुल्डा आपण 15 एकरवरती मोठ्या प्रमाणात लावलाय तळवड्यामध्ये, त्याचं उत्पन्न चांगलं येते आपल्याला. जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं की साधारण 3 काठ्या आपल्याला वर्षाला मिळतात त्याच्या पहिल्यांदा लागवड केल्यानंतर. तर आणि घन पद्धतीने जर लागवड केली 10 बाय 10 मीटर, 10 बाय 10 फूट, आणि 5 बाय 5 मीटर जर तुम्हाला जास्त अंतर ठेवायचं असेल 15 बाय 15 फुटामध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 250 ते 300 झाडं त्याच्यामध्ये बसतात. त्याच्यामध्ये तुम्ही माणगा लावू शकता, कारण माणगा थोडंसं ब्रँचिंग होतं त्याच्यामध्ये, काढताना हार्वेस्टिंग करताना थोडंसं तुम्हाला त्याचा त्रास होतो, तर तुम्ही 15 बाय 15 फूट घेऊ शकता. कमर्शियली जसं तुम्ही समजा बल्कोवा लावला तर तुम्ही 10 बाय 10 फुटावरती लावा, जेणेकरून तुम्हाला उत्पन्न जास्त मिळेल, कारण तो असा पण टनामध्ये जातो. त्यामुळे तुम्ही त्याचं त्याप्रमाणे लागवड करा. तर हेच महत्त्वाचं आहे की बांबूचं जे अंतर आहे ते तुम्ही कसं ठरवता, तुमच्या स्पेसिसवरती आहे, स्पेसिस प्रमाणे तुम्ही अंतर ठरवून तुम्ही लागवड करू शकता. पण अति घन पद्धतीने जर लागवड केली तर त्याच्यामध्ये दुष्परिणाम आहेत, कारण बांबू एकमेकांमध्ये त्याची काठी अडकते आणि ते हार्वेस्टिंग करताना त्रास होतो. हार्वेस्टिंग करताना त्रास झाला म्हणजे तुमच्या आर्थिक याच्यावरती परिणाम झाला परत, कारण तुम्हाला जास्त लेबर लागणार तो बांबू काढायला. त्यामुळे तुम्ही जर हे जे आम्ही आत्ता सजेस्ट करतोय तुम्हाला की 3 बाय 3 मीटर आणि 5 बाय 5 मीटर, ते योग्य अंतर आहेत. आणि स्पेसिस वाईज तुम्ही ती बांबूची जाडी आणि ब्रँचिंग यानुसार आपल्याला ते त्याच्यामधलं अंतर 3 बाय 3 किंवा 5 बाय 5 मीटर यानुसार आपल्याला ठरवलं पाहिजे त्याच्यामध्ये. आता आपण म्हणतो की बांबू हे वन्य पीक आहे किंवा असे, तर त्याच्यामुळे बरेच आता काही शेतकऱ्यांनी लागवड करून ते नुसते म्हणजे त्या पुढे काही करत नाहीत, किंवा त्याच्यातली जी आंतर मशागत जो महत्वाचा भाग असतो ते करताना आपल्याला बघायला भेटत नाही.
तर ते आंतरमशागत खरोखर केली पाहिजे का आणि ती कशा प्रकारे केली पाहिजे आंतरमशागत? त्यातले महत्वाचे टप्पे काय काय असतील? बरोबर, त्याचे महत्वाचे टप्पे म्हणजे आता कसं आहे, तुम्ही जसं म्हणालात की बांबू हे आपण वन्य पीक समजतो, पण ते वन्य पीक तुम्ही म्हणजे आता आपल्याकडे तर तोच हे होत होता की वन्य पीक आहे, कारण ऑलरेडी लावलेले होते बांबू आपल्याकडे. आता आपण कमर्शियली बांबूकडे वळत आहोत. तर कमर्शियली वळताना आपल्याला या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. इंटरकल्चर ऑपरेशन्स करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला चांगलं पीक मिळेल त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये इंटरकल्चर ऑपरेशन्स करत असताना आपण त्याच्यामध्ये कसं आहे की आपलं स्वतःचं गोमेय खत आहे आणि नीम पावडर आहे आपली. तर ती आम्ही आपल्या ह्याच्यामध्ये वापरली आहे तांबरीच्या आणि दापोलीच्या प्रक्षेत्रावर. तर खूप चांगले रिझल्ट्स आहेत त्याचे. म्हणजे लागवड करताना आपण वापरली आहे, नंतर 6 महिन्यांनी वापरली आहे, 1 वर्षांनी वापरले, असं आपण वापरत गेलोय. आणि नीम पावडर जी आपली आहे, नीम केक नाही, नीम पावडर जी आपली आहे ती महत्वाची आहे. कारण नीम पावडरमुळे आपले जे माती जी आहे, मातीमधले जे काय म्हणू आपण त्याला की जे हानिकारक जे हे आहेत, कीटक आहेत किंवा हानिकारक जे त्रास देणारे आहेत झाडाला, तर त्याचा चांगला आपल्याला कंट्रोल मिळालेला आहे नीम पावडरमुळे आपल्या. तर नीम पावडर पितांबरीची खूप छान आहे. नंतर आपलं गोमेय जे खत आहे आपलं देशी गाईंपासून बनवलेलं, त्याच्यामध्ये कार्बन जास्त असल्यामुळे आणि कसं आहे की मुळ्या चांगल्या फुटतात. ओके. आणि महत्वाचं म्हणजे कसं आहे की बांबूला मुळ्या जेवढ्या जास्त फुटतील तेवढा बांबू तुमचा पसरणार आणि तेवढे तुमचे बांबू वाढणार. ओके. त्यामुळे बांबूची संख्या वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. फुटवे येण्यासाठी खूप उपयुक्त आहे. आणि तुमचे जेव्हा बांबू वाढतील तेव्हा तुमचं उत्पन्न वाढणार. बरोबर. नुसतं तुमचं शूट वाढून काही उपयोग नाही. बाकीचे जे बांबू तुमचे जेवढे नंबर जास्त वाढतील, म्हणजे एका बांबूपासून अनेक बांबू तयार होतील, तेव्हा त्याचं उत्पन्न शेतकऱ्याला जास्त मिळणार आणि कमर्शियली ते वायबल होणार आहे. म्हणजे खत व्यवस्थापन पण खूप महत्वाचं आहे खत व्यवस्थापन त्याच्यामध्ये पण UN32 किंवा शेणखत आहे त्याचा वापर जास्त. बरोबर. शेणखत म्हणजे आपलं गोमेय. शेणखतामध्ये काय होतं की आपण जर बाहेरचं शेणखत आणलं तर त्याच्यामध्ये आपल्याला अळ्या मिळतात ज्या की बांबू पोखरतात त्याच्यामध्ये. त्यामुळे ते घालताना पण खूप शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक करायला पाहिजे. स्प्रे करायला लागतो. ओलं शेणखत असेल तर प्रॉब्लेम येईल, तर तुमचं अख्खा पिकाचं नुकसान होतं. त्यापेक्षा जर तुम्ही आपलं जे गोमेय खत आहे ते खूप उत्कृष्ट आहे. त्याच्यामध्ये आपलं खोडकिड्याचं नियंत्रण होतं आपल्या गोमेयाच्या खतामुळे. त्यामुळे ते खूप चांगलं आहे. आणि किडा जर लागला बांबू तर अख्खा बांबू पोखरून बांबूचं खूप नुकसान होतं. बांबू सुकायला लागतात, लोकांना कळत नाही की अरे आपले बांबू अचानक कशी सुकायला लागले. तर त्याच्यामध्ये महत्वाचं आहे की आपण जे देशी गाईंचं शेण किंवा जे काही बाहेरचं शेण घेतो विकत, त्याच्यामध्ये जर ते ओलं राहिलं तर तो खूप प्रॉब्लेम येतो. त्यामुळे खत व्यवस्थापन करताना ही खूप काळजी घ्यायला पाहिजे. जसं आपण म्हणालात की UN32 याचा पण खूप चांगला उपयोग होतो इनिशियल स्टेजला बांबूच्या. जेव्हा आपण बांबूची लागवड करतो, जेव्हा आपण त्याच्या फवारण्या घेतल्या UN32च्या, तर चांगला त्याच्यावरती म्हणजे बांबूची वाढ चांगली होते, ग्रोथ चांगली होते. आणि एकदा बांबूची ग्रोथ चांगली झाली की ते आपोआप शूट टाकायला सुरुवात करतं बाजूचे. त्यामुळे ते UN32चा स्प्रे योग्य आहे. त्यामुळे इंटरकल्चर ऑपरेशन तुम्ही जेवढी कराल तेवढी चांगली आहेत बांबूमध्ये, जेणेकरून तुमचं उत्पन्न वाढेल. आणि असं पण ते जंगली पीक आहे, त्यामुळे आपण जर जास्त काळजी घेतली तर त्याला अजून आपल्याला जास्त फायदा देईल. तर मग बांबूचं पाणी व्यवस्थापन कसं करावं? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांसाठी. पाणी व्यवस्थापनाच्या 2 स्टेजेस आहेत. पहिली स्टेज आहे जेव्हा तुम्ही लागवड करता तेव्हा तुम्हाला साधारण 2 ते 3 दिवसांनी पाणी त्याला द्यायलाच लागतं. पहिले 2 ते 3 वर्ष पहिले 2 ते 3 वर्ष तुम्हाला 2 ते 3 दिवसांनी पाणी द्यायलाच पाहिजे त्याला, कारण तुमचं झाड त्याप्रमाणे वाढेल. आणि 3 वर्षानंतर त्याला तुम्ही वन्स इन अ वीक, आठवड्यातनं एकदा किंवा 2 आठवड्यातनं एकदा त्या मातीच्या याच्या प्रकारानुसार तुम्ही पाणी देऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळे पाणी व्यवस्थापन महत्वाचं आहे. जास्त पण पाणी देऊ नये, कारण मुळकूज, जसं आपण मगाशी म्हटलं, तर मुळकूज होते त्याला. त्यामुळे पाणी व्यवस्थापन महत्वाचं आहे. जेव्हा आपली झाडं लहान असतात तेव्हा 2 ते 3 दिवसांनी, आणि जेव्हा आपली मॅच्युअर म्हणजे चांगले बांबू तयार होतात, म्हणजे आपली एक स्टेज येते की पूर्ण मॅच्युअर झालाय बांबू, त्यावेळेला आठवड्यातनं एकदा किंवा 2 आठवड्यातनं एकदा जमिनीची प्रकार बघू. ओके. आता आपण बघितलं की बांबूची लागवड कशी केली पाहिजे किंवा बांबूचं पाणी व्यवस्थापन व खत व्यवस्थापन वगैरे आता कसं केलं पाहिजे. पण आपण जेव्हा बांबूची निवड करतो किंवा बांबूच्या रोपांची निवड करतो तेव्हा ती बांबू ऑथेंटिक असली पाहिजेत. किंवा बांबू आपण आता समजा तुळडा लावतोय किंवा माणगा लावतोय, तर तो तुळडा बांबू आहेच का, तो माणगा बांबू आहेच का, हे लोकांना नेहमी संभ्रम होतो. शेतकऱ्यांना नेहमी याच्यामध्ये संभ्रम असतो की आपण घेतलेलं रोप हे बरोबर आहे का. तर ऑथेंटिक रोप आपल्याला कसं कळणार आणि ते कुठून आपल्याला उपलब्ध होऊ शकतं?
सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण जी लागवड करतो ती त्याच जातीची आहे की नाही, बरोबर ती त्या जातीची आहे की नाही याच्यासाठी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचं आहे नर्सरी, बरोबर जी की बांबूची नर्सरी असणं पाहिजे. आणि ऑथेंटिक बांबूच्या नर्सरी, ऑथराईज बांबूच्या नर्सरीमधूनच तुम्ही झाडं खरेदी केली पाहिजेत. आता या अनुषंगाने आपण बोलत असू तर पितांबरी नर्सरी, मला सांगायला आनंद वाटतोय की पितांबरी नर्सरीला ॲक्रेडिशन मिळालं आहे आपल्या बांबूचं, ते सुद्धा ICAR कडनं. ओके आणि ॲग्रो फॉरेस्ट्रीची जी डिपार्टमेंट आहे जी ॲक्रेडिशन देते नर्सरीसाठी, बांबू नर्सरीसाठी, झाशीवाली, म्हणजे मान्यता प्राप्त हा मान्यता प्राप्त नर्सरी, ती झाशीची ICAR ची जी ब्रँच आहे त्यांनी आपल्याला बांबूचं ॲक्रेडिशन दिलेलं आहे. आणि आपली नर्सरी म्हणजे महाराष्ट्रातली पहिली नर्सरी आहे जिला ॲक्रेडिशन मिळालेलं आहे बांबूचं. आणि तिथे आता आपल्या जसं आपण मगाशी म्हटलं की पितांबरीने बांबूचं पार्क बनवलंय, बांबूची लागवड केली, तर ह्याच्यामध्ये आपलं महत्त्वाचा उद्देश तोच होता की शेतकऱ्यांना चांगल्या जातीचे बांबू आपण प्रोव्हाइड करू शकतो. म्हणजे त्या बांबू तयार करताना आपलं मदर प्लांटेशन महत्त्वाचं आहे. नर्सरीमध्ये मदर प्लांटेशन जेवढं चांगलं असेल तेवढं तुमचं उत्पन्न चांगलं मिळणार. आणि हे सगळं आपलं टेस्टेड आहे. बरोबर तुम्ही बघितलं तर पितांबरीचे आपले तामाण्यामध्ये, साखोलीमध्ये बांबूची 32 प्रकारच्या बांबूची लागवड केलेली आहे, मदर प्लांटेशन आहे. लागवड वाढ किती झाली ते आपण बघतोय, त्याच्यावरती त्याचे पॅरामीटर्स आपण जज करतोय सगळे, आणि त्यानुसार त्याच्यापासूनच आपण झाडं बनवतोय. तर पितांबरी नर्सरी हा योग्य पर्याय आहे शेतकऱ्यांसाठी. आणि अशाच नर्सरीमधनं बांबू खरेदी करणं योग्य आहे. जसं आपल्याला अक्रेडिशन मिळालं आहे त्याच्या थ्रू आपण मनरेगामधनं शेतकरी आपल्याकडनं झाडं उचलू शकतात. अटल बांबू योजनेमधनं आपल्याकडनं झाडं उचलू शकतात, ज्याचे की आपण त्यांना सबसिडाईज बिल देतो त्या शेतकऱ्यांना. त्यामुळे पितांबरी नर्सरी हा उत्कृष्ट पर्याय शेतकऱ्यांसाठी, जिथे तुम्हाला उच्च प्रतीची रोपं बांबूची मिळतील. आणि दुसरं म्हणजे महत्वाचं म्हणजे कसं आहे की हल्ली लोकांमध्ये ट्रेंड असा झालाय की आपल्याला झाडं अशी पाहिजेत की तुम्हाला पुढची वर्षी उत्पन्न देणारी पाहिजे. बरोबर ते तुम्ही फळांमध्ये करू शकता की तुम्हाला 4थ्या वर्षाचं झाड घेऊन तुम्ही 5व्या वर्षी फळे घेऊ, पण बांबूमध्ये तसं करण्यात काय म्हणजे कमर्शियल जेव्हा तुम्ही बांबू करत असाल तेव्हा तसं योग्य नाही. तुम्ही एखाद्या घरी आपल्याला ठेवायचं असेल किंवा एखाद्या बागेमध्ये लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, पण ते कमर्शियल उत्पन्न नाहीये. जेव्हा तुम्ही कमर्शियली करत असता तेव्हा बांबूची रोपं ही 1 वर्षापर्यंतचीच घेणं योग्य आहे, जी की आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि काही कसं आहे की आता माणग्यामध्ये आहे ना, माणग्यामध्ये सीडवाली रोपं मोठ्या प्रमाणात दिली जातात, पण ती माणग्यामध्ये सीड हे येतच नाही, हे खूप वर्षांनी येतं. त्यामुळे माणग्यामध्ये बांबूची रोपं करत असताना आपण त्याच्या इंटर नोड जे असतात बांबूचे त्याच्यापासूनच आपण करतो. आणि तीच रोपं आपल्याकडे पितांबरीमध्ये उपलब्ध आहेत. आणि आपल्याकडे साधारण 1 लाख रोपं उपलब्ध आहेत माणग्याची, जी की शेतकरी आपल्याकडनं घेऊ शकतात. आणि एकदम ऑथेंटिक रोप आहेत, म्हणजे कुठेही टेस्ट केलं नाही की हा माणगा आहे तरी त्यांना त्याच्यामध्ये नाराजी होणार नाही. आणि उत्कृष्ट प्रतीची रोपं मिळतील शेतकऱ्यांना. आणि जे आपण 10 प्रकार सांगितले मगाशी, त्या 10 प्रकार आपल्याकडे मदर प्लांटेशन आहे त्याचं रोपांचं, आणि ते सगळं आपल्याला आपल्या नर्सरीमध्ये मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा पॉडकास्ट बघत असताना एवढं ध्यानात घ्यावं की पितांबरी नर्सरी हे बांबू नर्सरीसाठी सर्वात उत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे शेतकऱ्यांना, जिकडनं ते खरेदी करायला. बरोबर. तर ते तिकडनं खरेदी ऑथेंटिक रोपच मिळणार नाहीत, तर त्याच्यामध्ये ज्या काही योजना आहेत सरकारच्या त्याच्यानुसार सबसिडी पण मिळण्यासाठी पितांबरी नर्सरीकडनं ती रोपं घेतल्यावर गव्हर्नमेंटची सबसिडी पण मिळते. हो अगदी. म्हणजे ICARचं आपण ते अक्रेडिशन त्यासाठीच घेतलंय की तो शेतकऱ्यांना फायदा व्हावा, की आपल्याकडनं रोपं घेऊन जाऊन त्यांना जे आता वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये त्यांना ती बिलं दिल्यानंतर त्याचा हे मिळावं, आर्थिक फायदा व्हावा त्यांचा. बरोबर. तर सर आतापर्यंत आपण बघितलं की बांबूची लागवड कशी करायची, त्याची जातीची निवड कशी करायची. तर आता आपल्या पितांबरी बांबू पार्क मध्ये ही आपण लागवड केलेली आहे, तुळडा बांबूची लागवड केलेली आहे. बरोबर. तर त्याची काढणी कशी करावी आणि त्याच्या काढणी करण्यासाठी आपण कुठली काळजी घेणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा बांबू लावतो, जेव्हा आपल्याकडे नवीन बांबू येतात तेव्हा आपल्याला कळत नाही की जुना बांबू कुठला, नवीन बांबू कुठला. त्यासाठी आपण बघा इथे मार्किंग केलंय, जे व्हाईट कलरचं मार्किंग दिसतंय, व्हाईट कलरचा जो कलर आहे तो आपण गेल्या वर्षीचा बांबू आहे. आणि जो निळ्या कलरचं जे कोडिंग केलंय तो या वर्षीचा बांबू आहे. याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. तुम्ही तुमच्या ह्याला सांगितलं काढणीवाल्याला की जा बाबा पांढरे बांबू काप,
की तो पांढरे बांबूच कापणार. मार्किंग करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला इझी हार्वेस्टिंग होईल. तुमचे तिथे डॅमेज होणार नाही, डॅमेज कंट्रोल होईल चांगला याचा, नवीन काठी तोडली जाणार नाही. तर त्याच्यासाठी हे मार्किंग महत्त्वाचं आहे. आणि टुल्डा ही जात ही कशी ओळखतात, तर आपल्याकडे मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की मदर प्लांटेशन आपल्याकडे महत्त्वाचं आहे. तर मदर प्लांटेशन हे टुल्ड्याचंच आहे. तर हे टुल्ड्याचं जात ओळखण्याचं कारण जर महत्त्वाचं तुम्ही हे बघाल तर हे जे हा जो सिम्बॉल आहे म्हणजे जे टेक्स्चर आले त्याला, हा ओरिजिनल टुल्डा आहे. जसं तो वाढत जाईल त्यामध्ये इंटरनोडचं डिस्टन्स वाढत जाणार त्याच्यावर, म्हणजे इतर बांबूपेक्षा डिस्टन्स जास्त आहे. इंटरनोडल डिस्टन्स ह्याच्यामध्ये महत्वाचा आहे. काय होतो ह्याचा कमर्शियली उपयोग म्हणजे हा तुम्ही महत्वाचा उपयोग आहे की तुम्ही अगरबत्तीसाठी देऊ शकता. अगरबत्तीची इंडस्ट्री तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही हा फर्निचरसाठी उत्कृष्ट बांबू आहे. बरोबर. फर्निचरसाठी याची तुम्ही लेन बघाल तर त्यांची जाडी बघाल तर परफेक्ट आहे तुम्हाला एखाद्या याच्यासाठी. तर हे महत्वाचं आहे तुमच्यासाठी. आणि याची तोडणी करत असताना जसं मी तुम्हाला म्हटलं की आता तुम्ही मला तोडणीचा प्रश्न विचारलात, तर तोडणी करत असताना गेल्या वर्षीचे जे आता आपला हा बांबू आहे तर आपण हा तोडणी करणार. जो निळा जो आपण कलर लावलाय निळ्या बांबूचा, त्याला बघा हे नवीन असल्यावर त्याला असे हे येतात, कव्हर येतं त्याला, म्हणजे हा नवीन शूटिंग आलेलं आहे त्याला. ह्याचं तुमचं कव्हर पूर्णपणे गेलेलं आहे आणि याचं इंटरनोडल तुम्हाला हे दिसलेलं आहे. काढणीचं साईन हे काढणीचं साईन आहे की तुझं रेडी, युअर बांबू इज रेडी, तुमचा बांबू रेडी आहे हार्वेस्टिंगसाठी. आणि महत्वाची काळजी म्हणजे तुम्ही जेव्हा हार्वेस्टिंग करत असाल तेव्हा हार्वेस्टिंग करत असताना इथून कापायचा नाही बांबू पूर्णपणे खालपर्यंत. हा जो इंटरनोड आहे तिथून कट करायचा बांबू. ओके. म्हणजे तुमचं कसा हा जो ओरिजिनल बांबू आहे त्याला काय तुमचं अपायकारक होणार नाही. आणि हा जेवढा तुम्ही उंच ठेवाल तेव्हा तुम्हाला कळेल की बाबा सुकल्यानंतर इथे आपला जुना बांबू होता म्हणून. त्याच्यापासून मग शूटिंग ह्याचे जे शूट्स आहेत ते तुम्हाला झाडा रूपात म्हणजे बांबूच्या स्टिक रूपात तुम्हाला मिळतील. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे हार्वेस्टिंग करताना. आणि थिनिंग करताना पण हे आपण थिनिंग करायला पाहिजे बांबूचं. हे जे छोटे छोटे बांबू आहेत गेल्या वर्षीचे ते आपण ठेवण्यात काय अर्थ नाही, ते वाढणार नाहीत. त्यामुळे हे आतमधले जे बांबू आहेत ते तुम्ही याच वर्षी म्हणजे गेल्या वर्षी थिनिंग करून काढून टाकायचे. तुमचा हा पूर्ण ओपन होईल आणि असे नवीन शूट तुम्हाला चांगले मिळतील जाडे. बरोबर. आता आपण या इकडचं थिनिंग केलंय पूर्ण या साईडचं, त्यामुळे तुम्हाला शूट बघा हा केवढा स्ट्रॉंग आलाय. म्हणजे आता ह्याची जी जाडी आहे त्याच्यापेक्षा ह्याची जाडी नक्कीच जास्त आहे. त्यामुळे अशा प्रकारचे तुम्हाला बांबूमध्ये पण फरक दिसेल. आता हे आपलं 4थं वर्ष आहे. हे 4थ्या वर्षात मी तुम्हाला बोललो ना की काठ्या आपल्याला काढायला येतील, त्या सगळ्या काठ्या आपल्याला काढायला येतील. त्यामध्ये आम्ही 4च का बोललो तर 4 चांगल्या स्ट्रॉंग काठ्या मिळतील. या ज्या छोट्या छोट्या थिनिंगच्या काठ्या आहेत त्या तुमच्या तर तुम्हाला जे सपोर्टसाठी जातील झाडांच्या किंवा इतर मेन याच्यासाठी जाणार नाहीत. मेन याच्यासाठी तुमच्या ज्या 4 स्ट्रॉंग काठ्या आहेत त्या जातील. पुढच्या वर्षी तुम्हाला अजून एक 20% उत्पन्न 100% मिळेल. तुम्ही बघत असाल हे सगळे नवीन बांबू आहेत आपले निळे जे आहेत ते सगळे तुम्ही मोजले तरी तुम्हाला लक्षात येईल की गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त बांबू आपल्याला मिळतात. आणि महत्वाचं म्हणजे आपलं जे आपण जे मध्ये हे शूट जे लावलंय बांबूचं ते तुम्हाला मेलेलं दिसतंय थोडंसं, म्हणजे सुकलेलं दिसतंय. तर त्याला अजिबात हात लावता कामा नये आपण थिनिंग करताना. त्याला डॅमेज होता कामा नये. ते जर डॅमेज झालं तर अख्खा तुमच्या प्लांट्सचा पूर्णपणे डॅमेज होणार. त्यामुळे ती काळजी महत्वाची घ्यायची आपण बांबू कटिंग हार्वेस्टिंग करत असताना. शेतकऱ्यांना काय वाटतं की बांबू लावला की त्याला जो बांबू पहिला येईल तो तोडून टाकायचा, तर तसं नाही करायचं. त्याला चांगला वाढू द्यायचा. तो भले राहिला तरी चालेल मध्ये, पण बाकीचे सकर्स आहेत आजूबाजूला आलेले ते चांगले ते तुम्ही कापू शकता. तर अशा प्रकारे शेतकऱ्याला असं जर मॅनेजमेंट केलं शेतकऱ्याने आपल्या शेतीमध्ये बांबूचं कमर्शियली तर खूप चांगल्या दृष्टीने चांगल्या दृष्टीने उत्पन्न मिळेल शेतकऱ्याला. अशाच कृषीविषयक सर्वांगीण माहितीसाठी पितांबरी ॲग्रिकेअर प्रस्तुत शेतीतून प्रगती या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. देऊ शेतीला गती, करू शेतीतून प्रगती. धन्यवाद.